Hello dear students, welcome to our video lecture. In today's video lecture, we are going to discuss about our next concept, that is pressure. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रेशर या कन्सेप्ट बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी बघूयात व्हॉट इज मीन बाय प्रेशर. विद्यार्थी मित्रांनो, प्रेशर म्हणजेच काय, तर ही कन्सेप्ट बघूया. अ फोर्स, त्याची डेफिनेशन बघा. अ फोर्स एक्झर्टेड perpendicularly on a unit area is called pressure. जो फोर्स परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये युनिट एरियावर अप्लाय केला जातो, ज्या एरियावर अप्लाय केला जातो त्याला आपण प्रेशर म्हणणार. ओके, डेफिनेशन लॉक करायची. त्यानंतर प्रेशर मोजण्यासाठी, काउंट करण्यासाठी या ठिकाणी जो फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला जातो त्याला तो आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. ओके, एरिया कोणता, एरिया ऑन विच फोर्स अप्लाय, ज्या एरियावर फोर्स अप्लाय केला तो एरिया. आता या फॉर्म्युला बद्दल थोडंसं डिटेल इन्फॉर्मेशन घ्या. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. म्हणजे काय, प्रेशर वाढवलं तर फोर्स सुद्धा वाढेल, फोर्स वाढला तर प्रेशर सुद्धा वाढेल. Okay, when we increase the pressure, the related quantity force also increase. When force decrease, then pressure will also decrease or reduce. And the area is inversely proposed to the pressure. Pressure आणि area हे कसे इनवर्सली प्रोपोर्शनल असतात. तर त्यामध्ये बघा, जेवढा एरिया मोठा असेल तेवढ्यावर प्रेशर कमी पडेल. एरिया जेवढा छोटा केला फोर्स देण्याचा, त्या ठिकाणी प्रेशर तेवढा जास्त पडेल. ओके, एरिया इन्क्रीज केला प्रेशर रिड्यूस होईल, एरिया डिक्रीज केला प्रेशर इन्क्रीज होईल. हे रिलेटेड क्वांटिटी लक्षात ठेवायची, यांचा रिलेशन. त्यामध्ये अजून इन्फॉर्मेशन घेऊया. इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्यूस फ्रॉम द सेम फोर्स, अँड इफ द एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीज this at the same force. Okay, हल पॉइंट लॉक करायचा. Now in the next concept we are going to discuss about the unit of pressure. Unit of pressure, pressure चं युनिट काय आहे याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊ. त्यामध्ये बघा, the SI unit of a force is a Newton. हा पॉइंट लॉक करायचा. the SI unit of a force is a Newton. हा पॉइंट का लॉक करायचा, हा याबद्दल नेहमी पेपरमध्ये ही 1 मार्क्स साठी फिलिंग द ब्लँक्स नेहमी आलेली आहे. द SI युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन. त्यामध्ये पुढचा बघा, द SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन मीटर स्क्वेअर. ओके, न्यूटन मीटर स्क्वेअर. त्यामध्ये बघा, आता या ठिकाणी फोर्स अपॉन एरिया होता, तर त्या ठिकाणी प्रेशर इज इक्वल फोर्स हा न्यूटन मध्ये झाला, मग एरिया मीटर स्क्वेअर मध्ये. कसं काय, एरिया इज मेजर्ड इन अ मीटर स्क्वेअर, एरिया हा मीटर स्क्वेअर मध्ये काउंट केला जाईल. ओके, म्हणून प्रेशरचा जो SI युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर. इट इज ऑल्सो नोन ॲज अ पास्कल. इट इज ऑल्सो नोन ॲज अ पास्कल. आणि त्यामध्ये प्रेशरलाच आपण ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये बार या युनिटमध्ये काउंट केलं जातं. आणि 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. हे पॉइंट लक्षात ठेवायचा. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. अँड द प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजेच काय, स्केलर आणि वेक्टर या दोन क्वांटिटी असतात, त्याच्यामध्ये प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे. का, तर याचा रिलेशन हा कोणत्याही डायरेक्शनशी येत नाही, म्हणजे ज्याचा रिलेशन डायरेक्शन संबंध डायरेक्शनशी ह्या दिशेशी येत नाही ती आपली स्केलर क्वांटिटी. ओके, लॉक कर द्यायची आहे. Our next point is pressure on solids, pressure on liquids, pressure on gaseous pressure, and atmospheric pressure. So dear students, let's start our first point, that is pressure on solids. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक आपल्या बुकमध्ये आपल्याला एक पिक्चर दिलेला आहे. त्या पिक्चरवरून आपण एक कन्सेप्ट शिकूया, दॅट इज प्रेशर ऑन सॉलिड.
तर त्यामध्ये बघा एक वुडन प्लॅंक आहे, एक पाटी आहे फर्स्ट पिक्चरमध्ये. सेकंड पिक्चरमध्ये या ठिकाणी आपल्याला त्या वुडन प्लॅंकवर खूप सारे बुक्स ठेवलेले आहे, बरोबर आहे, साइड बाय साइड. आणि थर्ड इमेजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ते टोटल बुक्स हे एकावर एक स्टँड केलेले आहेत आणि तो जो वुडन प्लॅंक आहे तो थोडासा बेंड झालेला आहे. ओके, तर याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया की सॉलिडवर प्रेशर कसं काम करतं. ओके, तर त्यामध्ये एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द ऑल ऑब्जेक्ट्स केप्ट इन द एअर. हवेमध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत त्याच्यावर हवेचा त्या ठिकाणी दाब असतो. when the weight is kept on the solid, pressure is exerted on it. जेव्हा आपण एखाद्या सॉलिडवर आपण एखादा वेट ठेवतो तेव्हा त्या ठिकाणी प्रेशर एक्झर्ट होत असते, त्या ठिकाणी प्रेशर दाब निर्माण होत असतो. अँड सिंपल कन्सेप्ट, द प्रेशर इज डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट अँड द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. आणि ज्या ठिकाणी हा प्रेशर कुठे तयार होतो, कशावर अवलंबून असतो, तर त्यामध्ये जेवढी काही ऑब्जेक्टची त्या ठिकाणी वेट आहे आणि तो जेवढ्या जागेवर तो वेट ठेवलेला आहे तेवढ्यावर का प्रेशर डिपेंड असतो. तर त्यामध्ये बघा जी सेकंड इमेज आहे त्यामध्ये एरिया खूप मोठा आहे, खूप मोठे जास्त एरियावर त्या ठिकाणी बुक्स ठेवलेली आहे. आपण सुरुवातीला काय बघितलं होतं, एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्युसेस. ओके, जर एरिया जास्त असेल तर त्या ठिकाणी प्रेशर काय होणार, रिड्यूस होणार. आणि थर्ड इमेजमध्ये बघा एकाच ठिकाणी खूप एकावर एक बुक्स ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी एरिया कमी घेतला, वेट मात्र सेम आहे. दोन्ही पोझिशनमध्ये नाही का, दोन्ही पिक्चरमध्ये वेट सेम आहे, दोन्ही कंडिशनमध्ये वेट सेम आहे, फक्त काय झालं त्याचा एरिया एक्सपांड झाला. सेकंड पिक्चरमध्ये एरिया एक्सपांड आहे, एरिया जास्त मोठा एरिया घेतला, एरिया इन्क्रीज केला, त्या ठिकाणी प्रेशर खूप कमी आहे. त्यामुळे जो वुडन प्लॅंक आहे तो बेंड नाही झाला. पण थर्ड इमेजमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो एरिया रिड्यूस केलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जास्त प्रेशर इन्क्रीज झालं आणि वुडन प्लॅंक त्या ठिकाणी बेंड झालेला आहे. ओके, दॅट इज द प्रेशर ऑन सॉलिड. हा पॉइंट आपण या ठिकाणी बघितलेला आहे. नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे प्रेशर ऑन लिक्विड हा पॉइंट बघणार आहोत. तर यामध्ये तुम्ही माझ्या बाजूला दोन डायग्राम बघू शकता. ओके, या फर्स्ट डायग्राम मध्ये या ठिकाणी एक बॉटल आहे, त्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याला एक बलून अटॅच केलेला आहे, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी होतं काय, तर जेव्हा त्या बॉटलमध्ये आपण पाणी टाकलं तेव्हा तो बलून सुद्धा नाही का फुलायला लागला, बरोबर आहे. हे असं कसं झालं, तर सिंपल कन्सेप्ट आहे, अ प्रेशर इज एक्झर्टेड इन ऑल डायरेक्शन. प्रेशर विल एक्झर्टेड इन द ऑल डायरेक्शन्स. सर्व बाजूनी नाही का प्रेशर जे एक्झर्ट होत असतं हे सर्व बाजूनी एक्झर्ट होत असतं. ओके, आणि त्यामुळे तो जो काही बॉटल आहे, बॉटलचा जो काही सरफेस आहे त्या सरफेसवर नाही का तो जो वॉटर आहे, ते पाणी आहे, त्या बॉटलच्या सरफेसवर प्रेशर एक्झर्ट करत आहे. त्यामुळे या कन्सेप्टवरून आपण फक्त एवढं शिकायचं की लिक्विड काय करत आहे, त्या वॉटर बॉटलवर काय करत आहे, प्रेशर एक्झर्ट करत आहे. आणि हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल की त्यामुळे ते प्रेशर एक्झर्ट केल्यामुळे त्या ठिकाणी तो बलून जो आहे तो फुलत आहे, बरोबर आहे. ओके, आणि या साइड इमेजमध्ये या ठिकाणी बघू शकता एक वॉटर बॉटल घेतलेली आहे, त्याला 3 पॉइंटवर या ठिकाणी होल केलेली आहे आणि त्यामधून
पाणी येत आहे, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी आता या ठिकाणी सिंपल कन्सेप्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणू शकतो या ठिकाणी आपण, या ठिकाणी या इमेजमध्ये जो 3 पॉइंट आहे त्यामध्ये जे काही येणारं पाणी आहे ते तिन्ही पॉइंट होल्स मधून येणारं जे पाणी आहे ते सेम आहे का, त्याची लेंथ सेम आहे का, नाही. तर का एरिया बॉटलमध्ये पाणी आहे त्याचा जो प्रेशर आहे तो बॉटलमध्ये तो एक्झर्ट करत आहे, त्यामुळे नाही का या ठिकाणी पाणी बाहेर येत आहे. पण या ठिकाणी तिन्ही होल्स मधून सेम पाणी ची जी लेवल आहे येत नाही आहे. त्यामागचं कारण असं आहे की द एक्झर्टेड प्रेशर इज हायर दॅन द टॉप ऑफ दॅट बॉटल. पाण्याच्या टॉपपेक्षा बॉटमला जे प्रेशर आहे एक्झर्ट होणार आहे ते जास्त प्रमाणात आहे. म्हणून जर खालच्या बाजूला बघितलं तर जी येणारं जे काही पाणी आहे ते जास्त दूरपर्यंत जात आहे आणि वरच्या ठिकाणी जे काही होल नंबर 3rd पॉईंटमधून या ठिकाणी येणारं पाणी आहे ते खूप जवळ पडत आहे बॉटलच्या. पण सगळ्यात बॉटमला जो होल आहे पॉईंट ए आहे 1 आहे, तर त्या ठिकाणून येणारं जे पाणी आहे ते खूप दूरवर जात आहे. त्याचं कारण असं की बॉटमचं जे काही प्रेशर रिलीज होत आहे त्या ठिकाणी प्रेशर एक्झर्ट होत आहे ते खूप जास्त आहे. त्यामुळे अशा प्रकारे या दोन्ही इमेजवरून आपण प्रेशर इन अ लिक्विड हा पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस केला. त्यानंतर पॉईंट बघूया गॅस प्रेशर. गॅसियस प्रेशर बद्दल या ठिकाणी बघताना आपण एक सिंपल कन्सेप्ट घेऊया. जर आपण एखादा बलून फुलवला तर त्यामध्ये फुलल्यानंतर आपण शिकत आहे की कोणताही फ्लुइड जो आहे, फ्लुइड म्हणजे काय, जो फ्लुइड होतो जो त्यामध्ये गॅस अँड वॉटर हे दोन्ही सुद्धा येतात. लिक्विड, गॅसेस अँड लिक्विड हे दोन्ही सुद्धा फ्लुइडमध्ये येतात. तर त्यामध्ये फ्लुइड काय करत असतं, हे प्रेशर एक्झर्ट करत असतं आणि जेव्हा आपण बलूनमध्ये एअर फिलअप केली आणि नंतर जेव्हा बलून ब्रस्ट होतो, फुटतो, त्यावेळेस नाही का तो खूप मोठा आवाज त्या ठिकाणी जनरेट करतो. हे सुद्धा गॅसियस प्रेशरचं या ठिकाणी आपण एक्झाम्पल म्हणू शकतो. या ॲक्टिव्हिटीतून आपल्याला हे लक्षात येतं. आणि लास्ट पॉईंट बघायचे आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर या पॉईंट बद्दल बघूया. त्यामध्ये जर बघायचं झालं तर हा पॉईंट लॉक करा. एअर इज सराउंडेड द अर्थ फ्रॉम द ऑल साइड्स अँड दिस लेयर ऑफ द एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पृथ्वीच्या सर्व बाजूनी हवेचे आवरण आहे आणि यालाच आपण ॲटमॉस्फिअर, वातावरण असं म्हणतो. अँड this atmosphere exerted or exist up to approximately 16 kilometer height. अर्थच्या सरफेस पासून तो जवळपास 16 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी तो आपल्याला बघायला मिळतो. ॲटमॉस्फिअर, हवेचा हा थर बघायला मिळेल, लेअर बघायला मिळेल. ओके, मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं हे सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे. त्यामध्ये बघा, द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू द एअर. सोपा पॉईंट. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू द एअर इज कॉल्ड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. यालाच आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो. हवेमुळे जो दाब निर्माण होतो त्याला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्याला मराठीमध्ये वातावरणीय दाब असं म्हणतात. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट, एअर प्रेशर ॲट द सी लेवल. म्हणजे समुद्र ठिकाणावर, समुद्राच्या काठाला, समुद्र पातळीवर ज्या ठिकाणी जे एअर प्रेशर असतं त्याला 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण म्हणणार. आणि ते एका फॉर्म्युल्यामध्ये बघायचं. त्यामध्ये 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 101 मल्टिप्लाय बाय 10⁻³ पास्कल. 10⁻³ पास्कल is equal to 1 bar is equal to
10⁻³ मिलीबार. ओके, हा पॉइंट त्या ठिकाणी आपण लॉक करायचा. त्यामधून अजून एक कन्सेप्ट लक्षात घ्या. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज प्रेझेंट इन द युनिट दॅट इज मिलीबार और हेक्टोपास्कल. ते जे त्याला आपण म्हणू शकतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाय इन द युनिट दॅट इज मिलीबार अँड द हेक्टोपास्कल. याच्यामध्ये ते काउंट केल्या जातं. तर हा पॉईंट या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे लॉक करायचं. ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड्स आहे, ब्लड वेसल्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेशर क्रिएट होतं आणि आपल्या शरीरावर हवेचा दाबसुद्धा आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशरसुद्धा आहे. यामुळे होतं काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि आपल्या शरीरामध्ये असणारं लिक्विड फ्लुइड जे ब्लड आणि वॉटर जे आहे त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा प्रेशर क्रिएट होतं. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर यामुळे होतं काय, हे दोन्ही प्रेशरमुळे नाही का बॅलन्स होतात. त्यामुळे आपल्या बॉडीला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. हे पॉईंट लॉक करायचा. यामध्ये नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी आपण बघणार आहोत बायॉन्ट फोर्स. विद्यार्थी मित्रांनो, बायॉन्ट फोर्स बद्दल या ठिकाणी आपण माहिती घेऊया. व्हॉट इज मीन बाय बायॉन्ट फोर्स आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण एक कंडिशन घेऊया. या ठिकाणी एक इमेज दिलेली आहे. या इमेजमध्ये जर बघायचं झालं तर यामध्ये एक रिकामी बॉटल आहे आणि एक बॉटल पाण्यामध्ये तरंगत आहे, बरोबर आहे. त्यामध्ये साधा सिंपल कन्सेप्ट घ्या. रिकाम्या बॉटलला जर आपण घेतलं आणि तिला जर पाण्यामध्ये सिंक करण्याचा जर प्रयत्न केला तर ती पाण्यामध्ये बुडेल का? नाही. कारण आपण त्याच्यावर कितीही फोर्स अप्लाय केला, प्रेशर दिलं तरी ती आणि ते सोडून दिला तर ती बॉटल पुन्हा पाण्यावर फ्लोट केल्यानंतर त्या ठिकाणी आपण जर त्या बॉटलमध्ये वॉटर फिलअप केलं आणि त्याला बॉटलला टाकलं तर ती बॉटल पाण्यामध्ये जाते आणि फुल्ली बॉटमला ती पोहोचणार नाही, ती पाण्याच्या मध्येच कुठेतरी तरंगत राहणार. याच्या मागचं कारण काय, तर ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ती खाली जाणार, पण त्याच्या अपोजिट त्या ठिकाणी एक अपवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय असतो, त्याला आपण बायॉन्ट फोर्स म्हणायचं. ओके, खालून त्या ठिकाणी एक दाब दिला जातो, त्याला आपण बायॉन्ट फोर्स म्हणूया. त्या ठिकाणी जो खीळ आहे, एखादा ऑब्जेक्ट पाण्यामध्ये तरंगणार का पाण्यामध्ये सिंक होणार, एखादा ऑब्जेक्ट फ्लोट करेल की सिंक करेल, हे बायॉन्ट फोर्सवर डिपेंड असतं त्या फ्लोटमधील. तर त्यामध्ये बघा व्हॉट इज मीन बाय द बायॉन्ट फोर्स. त्यामध्ये बघा the upward force acting on the object in the water or other fluids or gas, the buoyant force is that is called a buoyant force. पुन्हा बघा काय म्हणलं, the upward force acting on the object in the water or other fluid or gas, that is called the buoyant force. जे अपवर्ड पाणी किंवा अदर फ्लुइड मध्ये, गॅस मध्ये जो फोर्स अपवर्ड डायरेक्शनने काम करतो, म्हणजेच काय ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट काम करतो, त्याला आपण बायॉन्ट फोर्स म्हणणार. तर त्यामध्ये हा जो बायॉन्ट फोर्स आहे दोन कंडिशनवर किंवा त्यामध्ये म्हणू शकतो त्या ठिकाणी. त्यासाठी जे आपण दोन फॅक्टरवर तो डिपेंड आहे. त्यातला फर्स्ट जो फॅक्टर आहे तो आहे त्या ठिकाणी व्हॅल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट अँड सेकंड फॅक्टर आहे त्या ठिकाणी तो डेन्सिटी ऑफ अ लिक्विड.
एखाद्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम किती आहे आणि एक लिक्विडची जी डेन्सिटी आहे, या दोन पॉईंटवर या ठिकाणी बायोंट फोर्स डिपेंड असतो. त्यामध्ये फर्स्ट बघा काय, द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्टमध्ये द बायोंट फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. जर व्हॉल्यूम एखाद्या ऑब्जेक्टचा जर व्हॉल्यूम खूप मोठा असेल तर त्याचा अप्लाय होणारा बायोंट फोर्स सुद्धा त्या ठिकाणी जास्त असेल. द डेन्सिटी ऑफ अ लिक्विड, जेवढी जास्त लिक्विडची डेन्सिटी तेवढा जास्त बायोंट फोर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्यामध्ये जर सांगायचं झालं तर आपण वी कॅन इझिली स्विम इन अ सी वॉटर. आपण नाही का समुद्राच्या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे पोहू शकतो, कारण समुद्राच्या पाण्याची जी डेन्सिटी असते ना ती जास्त असते. अदर वॉटर रिसोर्सेसपेक्षा समुद्राच्या पाण्याची डेन्सिटी जास्त असते, त्यामुळे नाही का त्या ठिकाणी आपल्याला पोहायला सोपं जाते. म्हणजेच आपण फ्लोट करणार, एखादा ऑब्जेक्ट फ्लोट करू शकणार की नाही हे लिक्विडच्या डेन्सिटीवर सुद्धा अवलंबून असते आणि व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, एखादा त्या ऑब्जेक्टच्या व्हॉल्यूमवर सुद्धा डिपेंड असते. अशा प्रकारे आपण आजच्या या पॉईंटमध्ये प्रेशर ऑन सॉलिड, प्रेशर ऑन लिक्विड, देन गॅस प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड बायोंट फोर्स अँड देअर डेफिनेशन ही सुद्धा बघितली. ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं. नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंटमध्ये दॅट इज आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके, नेक्स्ट पॉईंटमध्ये या ठिकाणी आपण डू यू नो हा पॉईंट डिस्कस करूया. त्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट पाण्यावर फ्लोट करेल किंवा पाण्यामध्ये सिंक होऊन जाईल किंवा इनसाइड द वॉटर तो लिक्विडमध्ये फ्लोट करेल, हे या ज्या कंडिशन आहे याबद्दल आपण डिस्कस करूया. त्यामध्ये बघा, व्हॉट इज डिसाइडेड दॅट अन ऑब्जेक्ट लिफ्ट इन द लिक्विड विल गेट सिंक and the liquid and will float on the surface or the will float inside the liquid. त्यामध्ये फर्स्ट कंडिशन लक्षात घ्या, त्यामध्ये दिलेली आहे when the object float if the buoyant force is larger than the weight. जर एखाद्या ऑब्जेक्टच्या वेट पेक्षा जर बायोंट फोर्स जास्त असेल तर तो ऑब्जेक्ट फ्लोट करणार. सेकंड कंडिशन मध्ये द ऑब्जेक्ट सिंक इफ द बायोंट फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. जर एखाद्या ऑब्जेक्ट पेक्षा जर बायोंट फोर्स हा कमी असेल तर तो काय करणार, ऑब्जेक्ट पाण्यामध्ये सिंक होऊन जाईल, बुडून जाणार. अँड वेन द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बायोंट फोर्स इज इक्वल टू द वेट. जर त्या ऑब्जेक्टचं वेट आणि बायोंट फोर्स हे दोन्ही जर इक्वल असेल तर तो ऑब्जेक्ट जो आहे तो पाण्याच्या आतमध्ये तरंगत राहणार. तर हा पॉईंट तुम्ही लॉक करायचा. ओके डिअर स्टुडंट्स, नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट आर्किमिडीज प्रिन्सिपल. विद्यार्थी मित्रांनो, आर्किमिडीजचा प्रिन्सिपल काय सांगतो तर जेव्हा एखादी वस्तू ही द्रव्यामध्ये अंशतः किंवा पूर्ण ती बुडते तेव्हा ती द्रव. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण या ठिकाणी आर्किमिडीज प्रिन्सिपल या ठिकाणी डिस्कस करूया. काय सांगतं आर्किमिडीज प्रिन्सिपल तर त्यामध्ये स्टेटमेंट लॉक करायचं. वेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली ऑर फुल्ली इमर्ज इन अ फ्लुइड, अ फोर्स ऑफ अ बायोन्सी ॲक्ट ऑन इट in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. जेव्हा एखाद्या लिक्विडमध्ये एखादा ऑब्जेक्ट पार्शियली और फुल्ली इमर्ज असेल, म्हणजे एखादी वस्तू अंशतः किंवा पूर्णपणे ती बुडालेली असेल तर त्यावेळेस ती बुडाल्यानंतर त्या ऑब्जेक्टवर पाण्याने लावलेला जो काही अपवर्ड डायरेक्शन लावलेला जेवढा काही फोर्स आहे ते बायोंट फोर्स जो आहे तर त्यामुळे जेवढं काही पाणी त्या डिस्प्लेस होणार, बाहेर पडणार
तर डिस्प्लेस झालेलं जे काही वॉटर आहे त्याचं वेट जे असते ते फोर्सची इक्वल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर त्याला आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल या ठिकाणी म्हणू शकतो. काय म्हटलं, द फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस बाय द वॉटर, की म्हणजेच जे लागलेलं जेवढं काही बायोंट फोर्स आहे तो कशाशी इक्वल आहे, तर डिस्प्लेस झालेल्या वॉटरशी तो इक्वल आहे असणार. हे पॉईंट लक्षात घ्यायचं. तर त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या की या आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलच्या सहाय्याने कोणकोणते ऑब्जेक्ट, या जो प्रिन्सिपल आहे याच्या ऑब्जेक्टने कोणते ऑब्जेक्ट बनलात तर बघा प्रिन्सिपलच्या सहाय्याने त्यामध्ये सबमरीन्स या आर्किमिडीज प्रिन्सिपल्सनुसार फॉर्म होतात. त्यानंतर लॅक्टोमीटर हे सुद्धा आर्किमिडीजच्या प्रिन्सिपल्सचा यूज करून या ठिकाणी तयार केलं जाईल. लॅक्टोमीटर काय असतं, ज्याच्या सहाय्याने आपण जे मिल्क आहे याची प्युरिटी चेक केली जातं. ओके, नेक्स्ट पॉईंट मध्ये या ठिकाणी बघा, द डेन्सिटी ऑफ सबस्टन्सेस अँड द रिलेटिव्ह डेन्सिटी. त्याच्यामध्ये डेन्सिटीचा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॅल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॅल्यूम. द एसआय युनिट ऑफ अ डेन्सिटी इज अ किलोग्राम मीटर क्यूब. हे पॉइंट लॉक करायचा. द एसआय युनिट ऑफ अ डेन्सिटी इज अ किलोग्राम मीटर क्यूब. The property density is a very useful in deciding the purity of the substances. या डेन्सिटीच्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण एखाद्या सबस्टन्सेसची प्युरिटी आपण चेक करतो. द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ एन सबस्टन्सेस इज एक्सप्रेस WRT, द डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके, पाण्याच्या प्रमाणामध्ये त्याला मोजलं जातं. तर त्यामध्ये रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. द डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्सेस डिवायडेड बाय द डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके, रिलेटिव्ह डेन्सिटी कशी मोजणार, डेन्सिटी ऑफ सबस्टन्सेस डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. नाउ this being of the ratio of two equal physical quantities, it has no unit and the relative density of an substances is called as a specific gravity. ओके, रिलेटिव्ह डेन्सिटीला आपण काय म्हणणार, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेवढे काही या सिलेबस लेसनमध्ये या ठिकाणी फॉर्म्युले बघितले त्यांचा यूज करून आपल्याला खूप सारे बुक या लेसनच्या शेवटी एक्झाम्पल दिलेले आहे. ते एक्झाम्पल सॉल्व करून बघायचे आणि काही प्रॉब्लेम असल्यास मला विचारायचे. ओके.